पन्हाळगडावर भटके गोसावी समाजाचा आक्रोश मोर्चाने निवेदन। गोसावी समाजाचा मुंबई आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्धार। अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी म्हणून कोल्हापूर जिल्हा भटके गोसावी समाज संघाच्या वतीने पन्हाळगडावर मोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला। पुणे राजगुरुनगर येथील गोसावी समाजाच्या 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी राज्यातील 8 ते 10 लाख भटके गोसावी समाज बांधवांच्यात संतापाची लाट उसळली आहे। भटके गोसावी समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत। राज्यातील सर्व भागातील भटके गोसावी समाजाचे बांधव एकत्रितरित्या थेट मुंबई येथील आझाद मैदानावर विराट मोर्चाचा निर्धार यावेळी करण्यात आला। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची कठोर शिक्षा झाल्याशिवाय आंदोलनाची माघार घेणार नाही असा इशारा यावेळी आक्रोश मोर्चात सहभागी महिलांनी इशारा दिला। या मोर्चात शाहूवाडी व पन्हाळा या दोन्ही तालुक्यातील हजारो लोकांनी सहभाग घेतला होता। मोर्चात महिलांची संख्या जास्त होती। भर उन्हात बाजीप्रभू चौकातून या मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता झाली। हातात निषेधाचे फलक आणि महिलांचा आक्रोश मोर्चा उपविभागीय कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले। या प्रसंगी आमदार डॉक्टर विनय कोरे आणि महाराष्ट्र राज्य भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा डॉक्टर स्वाती पाटील यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं। यावेळी समाजाच्या वतीने आमदार डॉक्टर विनय कोरे, प्रदेशाध्यक्षा डॉक्टर स्वाती पाटील यांनी तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्याकडे निवेदन सादर केलं। तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठ कार्यालयात आपल्या भावना पोहोचू तसेच न्याय देऊ असे सांगितलं। यावेळी गोसावी समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम पोवार, युवराज गोसावी, सचिन जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले, राजू सोरटे उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी रामचंद्र काशीद, पन्हाळा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।